परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. पुन्हा एकदा या शब्बात दिवशी या सुंदर सकाळच्या वेळेस परमेश्वराची उपकार स्तुती करण्याची जी उत्तम अशी संधी परमेश्वराने आम्हाला दिली त्याबद्दल मी परमेश्वराचा धन्यवाद करतो. मागील 8 दिवस त्यांनी आम्हाला सुखरूप ठेवलं, त्याच्या भयात ठेवलं, त्याच्या विश्वासात ठेवलं, त्याच्या पवित्रेत आम्हाला ठेवलं आणि पुन्हा एकदा या शब्बात दिवशी या सुंदर सकाळच्या वेळेस आम्हा सर्वांना परमेश्वराने एकत्र आणून त्याची उपकार स्तुती करण्याची ही संधी आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करू. खरोखर दावीद राजा सुद्धा म्हणतो की मी परमेश्वराचा धन्यवाद सतत करत राहीन. म्हणून आम्ही परमेश्वराचे आभार आणि स्तुती नेहमी आणि सतत केली पाहिजे. म्हणून आज आपण आपल्या या शब्बात दिवशी परमेश्वराच्या सेवेसाठी आणि कार्यासाठी तत्पर असं होऊया. आपण आपल्या भक्तीस सुरुवात करूया. आपण स्तोत्र वाचन करूया. स्तोत्र याचा 15वा अध्याय जे दाविदाने लिहिलेलं स्तोत्र आहे ते आपण पाहणार आहोत. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, आपल्या मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा ऐकत नाही, अधर्माला तुच्छ लेखितो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही, आपला पैसा वाडीदिडीला लावत नाही, निरपराध्याची हानी करण्याकरिता लाज घेत नाही, तो जो असा वागतो तो कधी ढळणार नाही. परमेश्वर बाप, वाचलेलं स्तोत्र आपणा सर्वांसाठी आशीर्वादाचं करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या सुंदर सकाळच्या वेळेस या शब्बात दिवशी तुझ्या भक्तगणासह तू आम्हाला सर्वांना एकत्र आणून ही तुझी स्तुती आराधना करण्याची संधी तू आम्हाला लाभू दिली त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, ही तुझी कृपा आणि ही तुझी दया आणि हे तुझं चांगुलपण आहे की तू आम्हाला इथं एकत्र आणतोस. खरोखर परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो. परमेश्वरा, आज तुझ्या वचनातून तुझ्या भक्तगणाला तुझ्या पवित्र शास्त्राचं मनन आणि चिंतन आणि संदेश सांगत असताना तू मला सहाय्य कर आणि तुझं गौरव तू आमच्या द्वारे करून घे अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक बापा. आमेन. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे 1 कोरिन्थीकरासपत्र याचा 12वा अध्याय आणि 27 ते 30 हे वचन आम्ही पाहणार आहोत. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून प्रत्येक जण आपापल्या कार्याप्रमाणे त्याचे अवयव आहात. तसेच देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कार्य करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, समाचार घेणारे, व्यवस्था करणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत. सर्वच प्रेषित आहे काय? सर्व संदेष्टे आहेत काय? सर्व शिक्षक आहे काय?
सर्वच अद्भुत कार्य करणारे आहेत काय? सर्वच निरोगी करण्याची कृपादाने आहेत काय? सर्वच भिन्न भिन्न भाषा बोलणारे आहेत काय? भाषांचा अर्थ सांगणारे आहात काय? देवबाप वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, आज तुझ्या भक्तगणासह तुझ्या वचनातून बोलत असताना परमेश्वरा, मला तू आपल्या क्रूसाआड घे आणि माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा होय आणि आमेन असाच येऊ दे, अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू मला कर, ज्याच्याद्वारे परमेश्वरा तुझ्या भक्तगणाला त्याच्याद्वारे आशीर्वाद प्राप्त होईल असं होऊ दे, अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बापा. आमेन. देवाची स्तुती असो आणि परमेश्वराच्या नावाला मी मान महिमा गौरव देतो. मागील आठवडी आम्ही सेवेच्या पाचारणासाठी आम्हाला बोलवलेलं आहे का नाही याची खात्री करून आम्ही परमेश्वराच्या वचनातून आमचं पाचारण ओळखून परमेश्वराची सेवा करावी, म्हणून मी आपणा संगती परमेश्वराच्या वचनातून बोलत होतो. आज परमेश्वराने मला कोणत्या गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे आणि माझी जुन्या करारात जी ओळख आहे ती नवीन करारामध्ये त्याची फलद्रूपता कशी झालेली आहे हे आम्ही परमेश्वराच्या वचनातून पाहणार आहोत. मग आमच्या सेवेचं कार्य काय आहे, आमची सेवा कोणती आहे, आम्ही कोणत्या पद्धतीने कोणत्या सेवेमध्ये परमेश्वराच्या मंडळीमध्ये सहभागी व्हावं, हे पाचारण परमेश्वराने आम्हाला कोणतं दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही परमेश्वराच्या मंडळीमध्ये आम्ही येशूचे शरीराचे अवयव म्हणून कार्य करणं गरजेचं आहे. आत्ताच मी आपणापुढं जो शास्त्रभाग वाचलेला आहे तो 1 कोरिन्थियस पत्र याचा 12वा अध्याय आणि 27 ते 31 वचनामध्ये सांगितलेला आहे, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून प्रत्येक जण आपापल्या कार्याप्रमाणे त्याचे अवयव आहे. प्रत्येक जण, जर आम्हाला परमेश्वराने सेवा करण्याचं पाचारण केलेलं आहे तर आम्ही आपल्या कार्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या शरीरामध्ये आम्ही जोडले गेले आहोत. मग कोणी मस्तक असेल, कोणी डोळे असेल, कोणी होठ असतील, कोणी खांदे असतील, कोणी संपूर्ण शरीराचे जे वेगळे वेगळे अवयव आहेत ते अवयव आम्ही ख्रिस्तामध्ये सेवेच्या द्वारे जोडले गेलेलो आहोत. मग परमेश्वराने आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे जर आम्ही पाहिलं तर इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 12 वचनामध्ये सांगितलं की ह्यांना सेवेच्या कामासाठी ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी पवित्र जनाची पूर्तता व्हावी म्हणून देण्यात आले आहे. पहा, इथं सांगितलेलं आहे 1 कोरिन्थियस पत्रामध्ये की तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून प्रत्येक जण आपापल्या कार्याप्रमाणे त्याचे अवयव आहात. आणि मग आम्हाला कोणत्या गोष्टीचं पाचारण आहे, मग त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रेषित, संदेष्टे, शिक्षक, अद्भुत कार्य करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेली, मंडळीत येणाऱ्या सभासदाचा समाचार घेणारे, मंडळीत येणाऱ्या सभासदांची व्यवस्था करणारे, मंडळीत पोलपीठाची सेवा करण्यासाठी पाळकाला मदत करणारे, मंडळीमध्ये सुवार्ता प्रसार
जो विभाग आहे त्याच्या कामामध्ये मदत करणारे तुम्ही असले पाहिजे. त्याचप्रमाणे महिला मंडळामध्ये सुवार्ता प्रसाराचं कार्य करणारे तुम्ही असले पाहिजे. त्याचप्रमाणे संडे स्कूलमध्ये जे जे मंडळीमध्ये विभाग आहेत त्या विभागामध्ये आम्ही काम करण्यासाठी आम्हाला परमेश्वराने कोणतं पाचारण केलेलं आहे हे ओळखून आम्ही मंडळीचं काम केलं पाहिजे. म्हणजे आम्ही ख्रिस्ताचे अवयव असे गणण्यात येऊ. आणि पाऊल इफिसीतील मंडळीला म्हणतो की ह्या सेवेच्या द्वारे जे मंडळीमध्ये सभासद आहेत ते त्यांची व्यवस्था करून ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी पवित्र जनाची पूर्तता व्हावी. जे सभासद आहेत त्यांच्याकडून पश्चाताप करून त्यांना परमेश्वराच्या वचनाकडे वळवून परमेश्वराच्या आज्ञाविधी आणि नियमांचं शिक्षण देऊन त्यांना पवित्रतेत त्यांची वाढ करून ख्रिस्ताच्या रचनेत पवित्र जनांची पूर्तता व्हावी म्हणून तुम्हाला हे पाचारण देण्यात आलेलं आहे. मग हे पाचारणाची सेवा आम्ही करत असताना आम्ही परमेश्वराच्या सेवेसाठी तयार आहोत का? परमेश्वराने जी व्यवस्था आणि जी जबाबदारी आम्हाला दिलेली आहे मंडळीमध्ये की जे लोक येतील, जे सभासद येतील त्यांची आम्ही आत्मिक उन्नती करणं गरजेचं आहे. त्यांना परमेश्वराच्या वचनामध्ये त्यांची वाढ करणं गरजेचं आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवून आपलं जीवन समर्पित करून ख्रिस्ताच्या आज्ञाविधी आणि नियमाप्रमाणे त्यांना चालवण्यासाठी मंडळीमध्ये व्यवस्था लावण्यासाठी या सर्व लोकांची नियुक्ती परमेश्वराने त्यांना पाचारण करून ख्रिस्ताच्या शरीरामध्ये त्यांना आणि सभासदांना जोडण्याचं काम परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. मग आमचं पाचारण जे आहे त्या पाचारणास अनुकरण करून आम्ही ख्रिस्ताची सेवा केली पाहिजे. मग ते कोणत्याही पद्धतीचं असतो, ते कोणत्याही हलक्या दर्जाचं काम नाही. जी जबाबदारी दिली ती जबाबदारी आम्ही पूर्ण विश्वासाने पार पाडतो. त्यावेळेस देव आमची उन्नती आणि आमची वाढ आणि आम्हाला वरच्या ठिकाणी घेऊन जातो की हे माझ्या भल्या आणि विश्वासू दासा, तू थोडक्याबद्दल विश्वासू राहिला म्हणून तुझी नेमणूक मी अनेकांवर करत राहिलेला आहे. परमेश्वराच्या सेवेमध्ये कोणतंच काम हे कमी लेखायचं नसतं. ती जी जबाबदारी, जे पाचारण परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे त्याची पूर्तता ज्यावेळेस आम्ही करतो तर देव आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय कधीच राहत नाही. मग ही सुवार्ता सांगण्याची जबाबदारी परमेश्वराने आमच्यावर दिलेली आहे. मग ही काम, ही जबाबदारी आणि हे पूर्ण आम्ही करतो का? परमेश्वराने ज्या गोष्टीसाठी मला सेवेसाठी उभं केलेलं आहे, ज्या गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे ती सेवा मी पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने करतो का? हे आम्ही आमचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून पाऊल करंथी येथील मंडळीला पहिलं करंथीकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि 16, 17 आणि 18 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे. पहिलं करंथीकरास पत्र याचा 9वा अध्याय 16, 17 आणि 18 वचनामध्ये सांगितलं, जर मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही. जर मी सुवार्ता सांगतो किंवा मंडळीमध्ये मी येणाऱ्या सभासदांचा समाचार घेतो किंवा त्यांची सर्व गोष्टीची व्यवस्था मी पाहतो, ही जबाबदारी, ही सेवा परमेश्वराने मला दिलेली आहे. आणि पाऊल इथं तेच म्हणतो की जर मी सुवार्ता सांगतो आणि परमेश्वराच्या मंडळीमध्ये जे काही पडल ते काम करण्यासाठी ज्या वेळेस मी तयार असतो तर ते काम करत असताना मी देखावा करावा की लोकांनी म्हणावं की हा परमेश्वराच्या मंडळीमध्ये सेवा सतत करत असतो. ही प्रतिष्ठा मिळवण्याचं काहीच कारण नाही. आम्ही परमेश्वराने आम्हाला पाचारण केलेलं आहे, त्या पाचारणास अनुसरून आम्ही सेवा करतो का? ह्याच्यासाठी आम्हाला प्रतिष्ठा मिळवण्याचं कारण नाही. कारण ती सांगणे किंवा ते कर्तव्य करणं हे आम्हाला प्राप्त आहे. हे आम्ही केलंच पाहिजे. हे आमचं कर्तव्य आहे, ही आमची जबाबदारी आहे. आम्हाला परमेश्वराने दिलेली ही आज्ञा आहे आणि आम्ही ती केलीच पाहिजे.
आम्ही ती सुवार्ता सांगितलीच पाहिजे, पडेल ती जबाबदारी आम्ही पूर्ण केलीच पाहिजे, म्हणजे आम्ही इतरांसह ख्रिस्त येशूच्या शरीरामध्ये अवयव असे गुंफले जाऊ. ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि जी जबाबदारी आम्हाला दिली आहे ती आम्ही पाळलीच पाहिजे, आम्ही ती सांगितलीच पाहिजे. हे आमचं कर्तव्य आहे, ही परमेश्वराने दिलेली आज्ञा आहे, म्हणून आम्ही ती करणं गरजेचं आहे. 17व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, 1 कोरिन्थीकरपत्र याचा 9वा अध्याय आणि 17व्या वचनात सांगितलेलं आहे की आपण होऊन ही करत नाही. ही जी सेवा दिलेली आहे, ही जबाबदारी दिलेली आहे, ही आपण होऊन करत नाही, तर परमेश्वराने हा कारभार जो आहे तो मला सोपवून दिलेला आहे की आता हे तू कर, ही तुझी जबाबदारी आहे, ही तुझं कर्तव्य आहे, ही मी सांगितलेली तुला आज्ञा आहे आणि हा कारभार तू आता सांभाळलाच पाहिजे. मग जर मी कारभार सांभाळत नाही तर माझा धिक्कार, असं परमेश्वर म्हणतो. मग ही जबाबदारी मी पार पाडतो का? जर नसल तर मी कुठंतरी परमेश्वराने केलेल्या पाचारणासाठी कमी असा लेखला गेलेला आहोत. आम्ही पाहतो की ही जबाबदारी परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने शिमोन पेत्रावर टाकली होती. आम्ही पाहतो की योहान सुवर्तमान याचा 21वा अध्याय आणि 15 आणि 16 आणि 17 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर तिबिया या समुद्राकिनारी ज्या वेळेस येशू ख्रिस्त शिमोन पेत्राला भेटतो त्यावेळेस ते रात्रभर समुद्रात जाळे टाकत होते, कष्ट करत होते, पण त्यांना त्या ठिकाणी एकही मासा भेटला नाही. आणि सकाळच्या वेळेस ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानं, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही समुद्रामध्ये जा आणि उजव्या बाजूला जाळं टाका. ते म्हणे आम्ही रात्रभर कष्ट केले, आमच्या हाती काही लागलं नाही. ते निराश झाले होते, ते हताश झाले होते आणि ते एकदम थकले होते. आता त्यांच्याच्याने काम करवत नव्हतं, पण हा व्यक्ती म्हणतो म्हणून ते समुद्रात गेले आणि त्यांनी जाळं टाकलं तर मासे इतकं आले की त्यांना ते ओढवेना. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त यांनी त्या शिष्यांना जीव घातलं सकाळी आणि त्यांना तो म्हणतो की योहान सुवर्तमान याचा 21वा अध्याय 15, 16 आणि 17 वचनामध्ये तो म्हणतो की येशू शिमोन पेत्रास म्हटला की योहानाच्या पुत्रा शिमोना, यापेक्षा तू माझवर अधिक प्रीती करतो काय? तो म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो, हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझ्या कोकरास चार. पुन्हा काही वेळाने प्रभू येशू ख्रिस्त शिमोन पेत्राला म्हणतो, योहानाच्या पुत्रा शिमोना, यापेक्षा तू माझवर अधिक प्रीती करतो काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो, हे आपणास ठाऊक आहे. तो म्हणतो की माझ्या मेंढरास पाळ. काही वेळाने तो पुन्हा शिमोन पेत्राला म्हणतो की तुझं माझ्यावर प्रेम आहे काय? तू माझ्या मेंढरास पाळ. ही जबाबदारी, ही काळजी मेंढराची मेंढपाळानं घेणं गरजेचं आहे आणि ह्या जबाबदारीचं तो मार्गदर्शन, आज्ञा आपला जो शिष्य आहे पेत्र याच्यावर टाकताना आम्हाला पाहायला मिळतं. तो म्हणतो की माझी मेंढरं चार, माझी कोकरं चार, माझी मेंढरं पाळ, माझी मेंढरं चार म्हणून सांगितलेलं आहे. ही जबाबदारी आमच्यावर परमेश्वराने टाकलेली आहे. जुन्या करारात जर आम्ही ही सेवा पाहिली तर ही याजकाची सेवा होती म्हणून सांगितलेली आहे. जी नव्या करारामध्ये पाळकीय सेवा सांगितली, ती जुन्या करारामध्ये याजकाची सेवा सांगितलेली आम्हाला पाहायला मिळतं. मोशेच्या नियमशास्त्रामध्ये मोशेने लिहिलेल्या आज्ञाविधी आणि नियमाप्रमाणे देव आणि मनुष्य या संबंधी विशेष कर्तव्य
करण्याची जबाबदारी याजकावर होती म्हणून सांगितलेलं आहे. विशेष सेवा करण्याची जबाबदारी याजकावर होती म्हणून सांगितलेलं आहे. मनुष्य प्राणी हा पापी आहे, तो देव पवित्र आहे. मानवाच्या पापाकरिता यज्ञ अर्पण करणे, देव आणि मनुष्य यामध्ये समेट घडवून आणणे, याकरिता देव आणि मनुष्य यामध्ये मध्यस्थी करण्याची प्रमुख जबाबदारी ही याजकाची होती म्हणून सांगितलेलं आहे. आणि हे कार्य याजकाने करावं, याच्यासाठी याजकाचं जीवन हे नीतिमान आणि पवित्र असणं गरजेचं होतं, असं परमेश्वराने मोशेच्या द्वारे नियमशास्त्रामध्ये अहरोन आणि त्याच्या मुलाला आज्ञा दिली होती. मोशेच्या नियमशास्त्रामध्ये मोशेने लिहिलेल्या देवाच्या उपासनेबाबत असलेली जी दैवी व्यवस्था होती, जे परमेश्वराने त्याला निक्षून सांगितलं होतं, त्याचं काटेकोरपणे पालन करणं हे त्यांचं कर्तव्य होतं म्हणून सांगितलेलं आहे. आणि मोशे ह्या सर्व गोष्टीचे मार्गदर्शन इस्रायल लोक, याजक लोक आणि लेवी लोकांना करताना आम्हाला पाहायला मिळतं. इस्रायल लोकांनी मोशेने तयार केलेल्या निवास मंडपामध्ये किंवा दर्शन मंडपामध्ये प्रवेश नव्हता. लोकांनी केवळ दर्शन मंडपाच्या अंगणातील जी होमवेदी होती, जी दाराला खेटून होमवेदी होती, त्या होमवेदीपर्यंतच परमेश्वराच्या दर्शन मंडपामध्ये किंवा निवास मंडपामध्ये लोकांना येण्याची परवानगी होती म्हणून सांगितली होती. ही आज्ञा होती की कोणताही उपासक, कोणताही यहुदी, कोणताही इस्रायेली हा आपल्या पापाचं प्रायश्चित करण्यासाठी किंवा उपकारस्तुती करण्यासाठी येत असे, त्यावेळेस तो अंगणामध्ये जी धूपवेदी जी होमवेदी अलीकडच होती, तिथपर्यंतच येण्याची आज्ञा त्या उपासकाला होती. इस्रायल लोक आपल्या पापाकरिता यज्ञ अर्पण व उपकारस्तुतीचे अर्पण निवास मंडपाच्या होमवेदी जवळच आणून याजकाकडे देत होते व याजक निवास मंडपातील होमवेदीवर लोकांनी देवाकरिता आणलेली अर्पणे करीत होते म्हणून सांगितलेलं आहे. आणि ह्या अर्पणाच्या द्वारे इस्रायल लोकांच्या त्या वर्षाच्या पापावर पांघरून घालण्यात येत होतं म्हणून सांगितलेलं आहे. पुढच्या वर्षी त्यांच्या पापासाठी नवीन अर्पण त्यांना करावं लागत होतं. म्हणून पौल रोम येथील मंडळीच्या 2 अध्यायाच्या 8, 10, 11 वचनामध्ये सांगितलेलं आहे की नियमशास्त्राच्या द्वारे आम्हाला आमच्या पापाचा बोध होतो, पण त्याच्यावर सोल्युशन नियमशास्त्र देऊ शकला नाही. आमच्या पापाची रास स्वर्गापर्यंत गेलेली आम्हाला पाहायला मिळतं. पवित्र वचनात सांगितलेलं आहे की आमच्या पापाची रास स्वर्गापर्यंत गेलेली आहे. आणि ह्या पापामुळं परमेश्वरामध्ये आणि आमच्यामध्ये हे पाप आड भिंतीप्रमाणे उभं असं आहे. आणि म्हणून इस्रायल लोक दरवर्षी आपल्या पापासाठी, आपल्या उपकारस्तुतीसाठी यज्ञ अर्पण करत होते म्हणून सांगितलेलं आहे. आणि हे अर्पण करत असताना याजक ज्या वेळेस त्या निवास मंडपामध्ये किंवा दर्शन मंडपामध्ये सेवा करण्यासाठी जात असत, अंगणामधून तो पवित्र स्थानात जात असताना परमेश्वराने मोशेला सांगितलं होतं की ज्या वेळेस ते जातील ते सकाळी त्यांनी एक कोकरू अर्पण करावं आणि संध्याकाळी एक कोकरू अर्पण करावं, मग त्यांनी पवित्र स्थानामध्ये माझ्याकडं यावं म्हणून सांगितलं. त्या पवित्र स्थानामध्ये ते रोज जात असताना सकाळ आणि संध्याकाळी
आपल्या शुद्धतेसाठी, आपल्या पवित्रतेसाठी ते कोकरू अर्पण करत होते म्हणून सांगितलेलं आहे. आणि ते कोकरू अर्पण केल्यानंतर काही अंतरावर घंगाळ होतं आणि त्या घंगाळामध्ये ते आपल्याला बघत होते आणि त्यातलं पाणी काढून जिथं कोकराचं रक्त लागलं असेल, जिथं डाग पडला असेल, तो धुवून काढत होते आणि मग परमेश्वराच्या समक्षेमध्ये ते पवित्र स्थानात जात होते म्हणून सांगितलं. पवित्र स्थानामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दीपवृक्ष होतं, धूपवेदी होती आणि भाकरीचं मेज होतं म्हणून सांगितलेलं आहे. या 3 वस्तू ठेवलेल्या होत्या. पवित्र स्थानामध्ये प्रकाश असावा म्हणून दीपवृक्ष होतं. मग रोज याजकाचं कर्तव्य हे होतं की त्याने पवित्र स्थानात गेल्यानंतर त्या बत्तीची, त्या दीपवृक्षाची व्यवस्था करावी, त्याच्यात तेल भरावं, त्याची वात नीट करावी, स्वच्छ करावी. अशा पद्धतीची सेवा होती. तो ते पवित्रतेने आणि परमेश्वराच्या समक्षेत शुद्धतेने करत होता. कोणी अशुद्ध प्रकारे आणि भलत्याच वेळी जाऊन ती सेवा करत नव्हता म्हणून सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट त्याची करायची होती की धूपवेदी, त्या धूपवेदीवर धूप जाळून इस्रायल लोकांकरिता प्रार्थनापूर्वक मध्यस्थी करायची होती. त्याला धूपवेदीवर धूप जाळून इस्रायल लोकांसाठी मध्यस्थी करणे ही सेवा, हे कार्य प्रतिदिनी होतं. आणि म्हणून प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 8व्या वचनात सांगितलं, त्याने पुस्तक घेतले तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले. त्या सगळ्या वडील जनाजवळ विना व धुपाने भरलेल्या सोन्याची धुपाटणी होती. ती पवित्र जनांच्या प्रार्थना आहेत. पहा, हे प्रतिदिनी याजकाला करावं लागत होतं की ते धूप जाळून लोकांसाठी, इस्रायलाच्या मध्यस्थीसाठी परमेश्वराकडं प्रार्थना करावी लागत होती. आणि तिसरं मेज होता, जिथं इस्रायलाच्या संख्येप्रमाणे भाकर ठेवण्यात येत होत्या म्हणून सांगितलेले आहेत. हे अंगण, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान असे 3 विभाग ह्या दर्शन मंडपामध्ये, ह्या निवास मंडपामध्ये होते म्हणून सांगितलेलं आहे. आणि जो परमपवित्र स्थान, जो 3रा भाग होता, त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की परमेश्वराच्या कराराचा कोश तिथं ठेवलेला असत. आणि वर्षातून एकदा मुख्य याजक सर्व इस्रायलासाठी आणि स्वतःसाठी कोकरू अर्पण करून त्या परमपवित्र स्थानामध्ये जो कराराचा कोश होता त्याच्या दयासनावर तो ते रक्त शिंपडत होता. म्हणजे त्या वर्षासाठी त्या इस्रायल लोकांच्या पापावर पांघरून घालण्यात येत होतं म्हणून सांगितलेलं आहे. हा मुख्य याजक, हा प्रमुख याजक वर्षातून एकदा परमपवित्र स्थानात जात होता. सर्व इस्रायलासाठी तो मध्यस्थी करत होता, तो प्रार्थना करत होता. सर्व इस्रायल लोक आपापल्या पापासाठी प्रायश्चित करत होते, पण सर्वांसाठी याजकाचं कार्य हे मध्यस्थीचं कार्य होतं. आणि हे काम त्याला वर्षातून एकदा करावं लागत होतं म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही याजकी सेवा ही फार महत्त्वाची सेवा जुन्या करारामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून याजक किंवा याजकाची निवड देव स्वतः करत होता म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही पाहतो की इब्री करसपत्र याचा 5वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, ही पदवी किंवा हा मान याजकाची पदवी किंवा याजकाचा मान किंवा याजकाला नेमस्त करणं कोणी आपण होऊन घेत नाही.
काय सांगितलेलं आहे तिथं? इब्रिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 4थ्या वचनात सांगितलं की हा मान कोणी आपणहून घेत नाही, तर आरोनाप्रमाणे देवाने ज्याला पाचारण केले आहे त्याला मिळते. पहा, मी ठरवलेलं आहे की मला पाळक व्हायचं. हा मान किंवा ही पदवी मी स्वतःहून घेत नाही. जर देवाने मला पाचारण केलेलं आहे, देवाने मला नेमस्त केलेलं आहे, देवाने मला त्यासाठी बोललेलं आहे, तरच हे कार्य आम्ही करू शकतो. नाही तर पोटासाठी आम्ही हे कार्य करू शकत नाही. किंवा कुठं बाहेर जॉब भेटत नाही, आमचं कौटुंबिक व्यवस्था व्यवस्थिशीर चालावी म्हणून आम्ही पाळकीय सेवा केली पाहिजे असं नाही. तर हे देवाने पाचारण केलेलं असलं तरच आम्हाला ही गोष्ट करता येते, असं पाऊल इब्रिकरास पत्र याचा 5वा अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये तो म्हणतो. निर्गमाचं पुस्तक याचा 29वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी, म्हणून त्यांनी आपणाकरिता जे तुला करावयाचे ते हे. जर मला याजकाची सेवा करायची असेल तर परमेश्वर मोशेला सांगतो की निर्गमाचं पुस्तक याचा 29वा अध्याय 1 ते 37 वचन जर आम्ही पाहिलंय तर त्या याजकाच्या शुद्धतेसाठी, पवित्रतेसाठी काय काय नियम सांगितलेले आहेत ते निर्गमचं पुस्तक याचा 29वा अध्याय 1 ते 37 वचनामध्ये सांगितलेलं आहे. या वचनामध्ये याजकाला देवाला समर्पण करण्याकरिता, म्हणजे जर मी याजकाची सेवा करत असेल तर मी प्रथम परमेश्वराला माझं समर्पण करणं गरजेचं आहे. मी परमेश्वरासमोर लीन आणि नम्र होऊन यायला पाहिजे. मी माझ्या पापाची कबुली केली पाहिजे आणि मी माझं जीवन पवित्रतेने जगण्यासाठी सुरुवात करून हे समर्पण ज्या वेळेस मी परमेश्वराला करतो त्यावेळेस मी परमेश्वराच्या सेवेसाठी तयार होतो. आणि मग माझं पवित्रकरण करण्याकरिता आम्हाला पुढच्या वचनामध्ये पाहायला मिळतं की त्याने त्या पवित्र करण्यासाठी परमेश्वराने कोणते विधी मोशेच्या द्वारे अहरोन आणि त्याच्या पुत्रावर केलेले आम्हाला पाहायला मिळतं. निर्गमाचं पुस्तक याचा 29वा अध्याय आणि 1 ते 37 वचनामध्ये सांगितलेलं आहे. कारण याजकाला परमेश्वराच्या जवळ येण्यासाठी पवित्रतेची आवश्यकता आहे म्हणून सांगितलेलं आहे. पवित्र असावा, तो नीतिमान असावा, कोणत्याही अशुद्ध वस्तूने किंवा अशुद्धपणाचं किंवा अमंगळपणाचं कृत्य त्यांनी केलं नाही पाहिजे, अशा पद्धतीचा तो याजक असावा म्हणून सांगितलेला आहे. एचकेलचं पुस्तक याचा 44वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? ते माझ्या पवित्र स्थानी येतील, ते माझी सेवा करण्यासाठी माझ्या मेजाजवळ येतील आणि माझ्या पवित्र वस्तूचे रक्षण करतील. याजकाला पवित्र मानावे अशी देवाने इस्रायल लोकांना आज्ञा केली होती. पहा, एचकेलचं पुस्तक याचा 44वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की याजकाने माझ्या पवित्र स्थानात येतील, ती माझी सेवा करण्यासाठी माझ्या मेजाजवळ येतील आणि माझे जे पवित्र वस्तू आहेत, जे दर्शन मंडपामध्ये, जे निवास मंडपामध्ये ठेवलेले आहे त्याची व्यवस्था पाहतील, त्याचं रक्षण करतील. या सर्व गोष्टीसाठी मी याजकाची नेमणूक करत आहे. ते ह्या सर्व गोष्टीचे रक्षण करतील, त्याची व्यवस्था लावतील, त्याला योग्य त्या पद्धतीने हँडल करतील. या सर्व जबाबदाऱ्या याजकाच्या आहेत आणि म्हणून याजकाला पवित्र मानावे अशी इस्रायल लोकांना परमेश्वराने आज्ञा दिली होती. लेवीचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 8व्या वचनात सांगितलेलं आहे. जुन्या करारात लेवीचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 8व्या वचनात सांगितलेलं आहे, कारण याजक आपल्या देवाप्रित्यर्थ पवित्र आहे. काय सांगितलं तिथं? याजक आपल्या देवाप्रित्यर्थ पवित्र आहे, याकरिता तू त्यास पवित्र मानावे. तो तुझ्या देवास
अन्न अर्पितो म्हणून त्यास तो पवित्र लेखावे. पहा, ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या दर्शन मंडपामध्ये, परमेश्वराच्या मंडळीमध्ये, परमेश्वराच्या पवित्र मंदिरामध्ये आम्ही सेवा करतो, त्या लोकांना आम्ही पवित्र लेखावे. त्यासाठी त्या लोकांचं जीवनसुद्धा पवित्र आणि शुद्ध आणि परमेश्वराच्या भयातलं पाहिजे, असं परमेश्वराची अपेक्षा आहे. आणि इथं तो तेच म्हणतो की कारण याजक देवाप्रित्यर्थ पवित्र आहे. जे जे सेवा कार्य परमेश्वराने आम्हाला करंती येथील मंडळीला सांगितलेलं आहे सेवा करण्याबाबत आणि ख्रिस्ताच्या शरीरातील अवयव होण्याबाबत, त्याबद्दल इथं सांगितलेलं आहे की याजक आपल्या देवाप्रित्यर्थ आणि जे काही सेवा कार्य लोकांवर जबाबदारी टाकलेली आहे त्यांना तू पवित्र करावे, ह्याकरिता तू त्यास पवित्र मानावे. तो देवास अन्न अर्पितो म्हणून त्यास तू पवित्र लेखावे. म्हणजे पवित्र स्थानामध्ये जाऊन तो दिवाबत्ती करत होता आणि परमेश्वराला तो सुवास आणि त्या प्रार्थनेच्या द्वारे मध्यस्थी करत होता आणि मेजावरच्या भाकरीची व्यवस्था तो करणारा होता. म्हणजे दर आठवडी ते इस्रायलाच्या संख्येप्रमाणे भाकरी बदलत होते त्या मेजावरचे म्हणून सांगितलेले आहेत. म्हणून तिथं सांगितलेलं आहे कारण याजक देवाप्रित्यर्थ तुझ्या देवास तो अन्न अर्पितो म्हणून त्यास तो पवित्र मानावे. तुझ्या देवास अन्न अर्पितो म्हणून त्यास तू पवित्र मानावे. अनुवादाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 12 वचनात सांगितलं, जो मनुष्य उन्मत्त होऊन, काय सांगितलं? अनुवादाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 12 वचनात सांगितलं, जो मनुष्य उन्मत्त होऊन तुझा देव परमेश्वर याच्या सेवेस हजर राहणाऱ्या याजकाचे ऐकणार नाही, तो मनुष्य प्राणास मुखावा. जो मनुष्य उन्मत्त होऊन, ज्याच्या डोळ्यावर माज आहे, जो घमेंडी आहे, जो मगरूर आहे, परमेश्वराच्या सेवकाला पवित्र मानण्याचं सोडून त्याच्यावर धावून जाणारा जो आहे व्यक्ती, असा घमेंडी, असा उन्मत्त, असा मारका आणि असा माज आलेला जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. अनुवादाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 12 वचनात, जो मनुष्य उन्मत्त होऊन तुझा देव परमेश्वर याचे सेवेस हजर असणाऱ्या याजकाचे ऐकणार नाही, तो मनुष्य प्राणास मुखावा. अशा प्रकारे तू इस्रायलातून तू ही दुष्टाई नाहीशी कर. पुढे सांगितलेलं आहे, हे केल्यामुळं सर्व लोक दहशत पावतील व तिथून पुढे हा उन्मत्तपणा, हा माजुरापणा, ही घमेंडी आणि हा मगरूरपणा तुमच्यामधून नाहीसा होईल. म्हणून ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या सेवकासमोर जातो त्यावेळेस आम्ही तो सर्वसमर्थ देवाचा सेवक आहे, त्याला आम्ही मान सन्मान दिला पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या परमेश्वराच्या पवित्र शास्त्रातल्या आज्ञा, विधी आणि नियमांचं पालन आम्ही केलं पाहिजे, कारण ही जबाबदारी शिकवण्याची संपूर्ण याजकाची आणि पाळकाची आहे. म्हणून आम्ही त्यांना सन्मान केला पाहिजे, त्याचं ऐकलं पाहिजे. जे आम्हाला तो पवित्र शास्त्रातून बोध करतो त्याचं आम्ही मान्य केलं पाहिजे आणि त्याच्यावर आम्ही मनन आणि चिंतन केलं पाहिजे. म्हणून तो सर्वसमर्थ देवाला अन्न पुरवणारा आहे, म्हणून तू त्याचा सन्मान कर म्हणून सांगितलेला आहे. आणि जो असा उन्मत्त, घमेंडी, माज आलेला किंवा मगरूर, जो देवाच्या याजकाचा ऐकणार नाही, त्याला प्राणास मुकावा म्हणून सांगितलेलं आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून याजकाचं जे सेवा कार्य आहे हे आम्ही पाहिलं पाहिजे. कोणत्या पद्धतीचं याजकाचं सेवा कार्य आहे? पहिली गोष्ट, इस्रायल लोकांना पापाकरिता यज्ञ अर्पण करणे ही जबाबदारी याजकाची होती म्हणून सांगितलं. लेवीचं पुस्तक याचा पहिल्या लेवीचं पुस्तक याचे 1 ते 6 अध्याय जर आम्ही पाहिले, त्याच प्रकारची अर्पणे
जिवंत देवाने, यहोवा परमेश्वराने, सर्व समर्थ देवाने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना सांगितले होते. 5 प्रकारची अर्पण त्यांना नियमशास्त्रामध्ये सांगितलेली होती आणि हे सर्व नियमशास्त्रात लिहिले आहे. व त्या आज्ञा, विधी व नियमांनी, योग्य त्या नियमांनी ते यज्ञ करावे अशी परमेश्वराची आज्ञा होती. मग ते होम अर्पण, अन्न अर्पण, शांती अर्पण, पाप अर्पण आणि दोष अर्पण या 5 प्रकारचे अर्पण मोशेच्या नियमशास्त्रामध्ये, लेवीचं पुस्तक याचं 1 ते 6 अध्यायामध्ये परमेश्वराने सांगितलेले आहेत आणि योग्य त्या पद्धतीने करण्याची जबाबदारी याजकाला सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट, पवित्र स्थानातील धूपवेदीवर धूप जाळून सकाळी व संध्याकाळी इस्रायल लोकांकरिता प्रार्थनेच्या द्वारे मध्यस्थी करायची होती. पहिली गोष्ट अर्पण करायचं होतं. दुसरी गोष्ट, धूपवेदीवर धूप जाळून इस्रायल लोकांना प्रार्थनेच्या द्वारे मध्यस्थी करायची होती. तिसरी गोष्ट, लेवीचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 10व्या वचनात सांगितलेलं आहे की इस्रायल लोकांना नियमशास्त्र जे आहे त्याचं शिक्षण द्यावयाचं होतं. अहरोन व त्याच्या पुत्रांवर ही जबाबदारी, ही याजकाची जबाबदारी, ही पाळकाची जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली परमेश्वराने आम्हाला पाहायला मिळतं. परमेश्वराने मोशेच्या द्वारे कळविलेल्या सर्व विधी तुम्ही इस्रायल लोकांस शिकवावे म्हणून सांगितलेलं आहे. लेवीचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये ही जबाबदारी याजकाची होती. काय तर मोशेच्या द्वारे जे नियम, आज्ञा, विधी, जे शुद्ध, अशुद्ध, पवित्र, अपवित्र यातील भेद तुम्ही इस्रायल लोकांना शिकवावा म्हणून सांगितलेलं आहे. आणि चौथी गोष्ट, इस्रायल लोकांचा न्याय निवाडा करणं हे याजकाचं कार्य होतं. मोशेच्या नियमशास्त्रामध्ये लिहिलेल्या आज्ञा व नियमाप्रमाणे याजक इस्रायल लोकांचा न्याय इन्साफ करत होते. हे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस या जगामध्ये होता आणि शुभवर्तमानामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळत होत्या. ह्या गोष्टी याजकाने करणं भाग होतं म्हणून सांगितलं. म्हणून याजकाच्या सेवा जुन्या करारामध्ये आणि नव्या करारामध्ये पाळकाची सेवा ही बरोबरीची सेवा केलेली आहे. एचकेलचं पुस्तक याचा 34वा अध्याय आणि 1 ते 10 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, किंवा योहान कृष्ण वर्तमान याचा 10व्या अध्यायामध्ये पाहिलं, तर ह्याची उत्तम अशी सांगड याजकाच्या कार्याची आणि मेंढपाळाच्या कार्याची इथं घातलेली आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून मेंढपाळाला योग्य दिशेने घेऊन जाणे, मेंढपाळाने मेंढरांना योग्य दिशेने घेऊन जाणे, त्यांचे रक्षण करणे, मेंढराची उत्तम जोपासना करून त्यांची वाढ करणे, निर्बल व अशक्त मेंढरास बलवान करणे, जखमी मेंढरांवर उपचार करणे, पट्टी बांधणे, हरवलेल्या मेंढरांना शोधावयास जाणे व मेंढराकरिता आपल्या स्वतःचा जीवही देणे. ही सर्व याजकाची आणि नवीन करारामध्ये मेंढपाळाची कर्तव्य होती. मग मेंढपाळ मेंढरांना चारणं ही फार महत्वाची गोष्ट होती म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही पाहतो की ह्या प्रांतामध्ये जिथं इस्रायल लोक राहत होते त्या प्रांतामध्ये मेंढरांचे लाख मेंढरांचे कळप होते म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही पाहतो की दुसरे राजे याचा 3रा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की मोआबाचा राजा मेश हा मेंढरांचे कळप बाळगून होता, कारण तो इस्रायलाचा राजा आहाब यास 1,00,000 कोकराची व 1,00,000 एडक्याची लोकर खंडणी म्हणून दरवर्षी देत होता म्हणून सांगितलेलं आहे.
एवढे मोठे कळप ते पाळत होते, एवढे मोठे कळप इस्रायलामध्ये कोकरा मेंढराचे होते. आणि म्हणून ह्या मेंढरांना चारणं ही फार मोठी गोष्ट होती म्हणून सांगितलेले आहे. कारण कळपात हजारोच्या संख्येने मेंढर होते. काही वेळेस तर त्या मेंढरांना मुबलक चारा मिळत नसे. काही वेळेस तर हे मेंढरांना मुबलक चारा मिळत नसल्याने मेंढपाळ त्यांना दूर घेऊन जात होते म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचा 37वा अध्याय जर आम्ही पाहिला, उत्पत्तीचं पुस्तक याचा 37वा अध्याय जर आम्ही पाहिला, तर तिथं याकोब जो आहे, उत्पत्तीचं पुस्तक याचा 37वा अध्याय आणि 12 वचनापासून जर आम्ही तिथं पाहिलं, तर तिथं असं सांगितलेलं आहे की याकोब योसेफास म्हणाला की तुझे भाऊ जे आहेत ते मेंढरं घेऊन बऱ्याच दिवसापासून गेलेले आहेत, तर त्यांचं शेम कुशेल तो विचारून ये. आणि हे चारत चारत फार लांब गेलेले होते म्हणून सांगितलं. म्हणून आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचा 37वा अध्याय आणि 12 वचनापासून पाहिलं तर जी जबाबदारी वडिलांनी याकोबांनी त्याचा मुलगा योसेफावर टाकली होती, तो आपल्या भावाचं शेम कुशेल विचारण्यासाठी चाललेला आम्हाला पाहायला मिळतो. आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचा 37वा अध्याय आणि 12 पासून 16 वचनापर्यंत जर पाहिलं तर तिथं असं लिहिलं की यानंतर त्याचे भाऊ कळप चारण्यास शेकामास गेले. मग इस्रायलास म्हणाला, तुझे भाऊ शेकामास कळप चारित आहेत ना, तर चल मी तुला त्याचकडे पाठवितो. तो म्हणाला, हा मी तयार आहे. आणि त्याने त्यास सांगितले, जा तुझा भाऊ आणि कळप कसे आहेत याचा समाचार घेऊन मला बातमी आण. त्याप्रमाणे त्याने त्यास हेब्रोन खिंडीतून रवाना केले व तो शेकेमास जाऊन पोचला. तो तिकडे इकडे तिकडे भटकत असता एक मनुष्य आढळला. तेव्हा त्याने त्यास विचारले, तू काय शोधत आहेस? तो म्हणाला, मी आपल्या भावास शोधित आहे. ते कोठे कळप चारित आहेत तेवढे मला सांग. तो मनुष्य म्हणाला, ते इथून निघून गेले आहेत. आपण दोथानास जा, तेथे त्यास बोलताना मी ऐकले. मग योसेफ आपल्या भावास शोध काढत गेला व तो त्यास दोथान इथे सापडले. पहा, लांब लांब एवढा मोठा कळप असत की त्या मेंढरांना चारा भेटण्यासाठी ते दूरचा प्रवास करत होते की त्यांच्यावरती मेंढरांची जबाबदारी होती की त्यांना मोठ्या प्रमाणात चारा भेटावा म्हणून. आणि म्हणून इथं सांगितलेलं आहे की माझी मेंढरं चार. दुसरं सांगितलेलं आहे की माझे मेंढरांना पाणी पाजणे ही सुद्धा जबाबदारी त्या याजकाची होती. आम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक याचा 29वा अध्याय जर आम्ही पाहिला तर तिथं सांगितलेलं आहे, उत्पत्तीचं पुस्तक याचा 29वा अध्याय आणि 2 आणि 3 वचनामध्ये आम्ही पाहतो, तिथं सांगितलेलं आहे, मग याकोब पूर्वेकडील मुलखात गेला. तो तिथे गेला असताना एका विहिरीजवळ एक विहीर त्याच्या दृष्टीस पडली. तिच्या आसपास मेंढराचे 3 कळप बसले होते, कारण त्या विहिरीचे पाणी काढून कळपास पाजीत असत. त्या विहिरीच्या तोंडाशी धोंडा होता, तो मोठा होता. सर्व कळप तेथे जमल्यावर विहिरीवरच्या तोंडावरचा धोंडा लोटून मेंढरास पाणी पाजत आणि मग तो परत जागच्या जागी विहिरीवर ठेवीत. अनेक कळप तिथं जमत होते म्हणून सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस सर्व येत होते त्यावेळेस त्या विहिरीवरचा धोंडा बाजूला करत आणि मग सर्व मेंढपाळ आपल्या मेंढरास, जे हजारोच्या संख्येने होते, जे लाखोच्या संख्येने मेंढर त्यांच्याकडे होते, त्या सर्वांस ते पाणी पाजत होते. म्हणून दावीद राजा म्हणतो की तो मला हिरव्या 4 कुरणात नेतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो.
ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला आमचं समर्पण करतो, ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन पवित्र राखतो, ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन शुद्ध राखतो, परमेश्वराच्या वचनाचं अनुकरण करून आम्ही परमेश्वराच्या आणि देवाला सामोरे जातो, त्यावेळेस दावीद राजासारखा आम्ही म्हणतो की तो मला हिरव्या चार कुरणात बसवितो, तो मला शांत पाण्याजवळ देतो आणि त्याच्या वचनाच्या द्वारे तो आमचं पुनरुज्जीवन करतो, तो आमचा नवीन जन्म करतो, तो आम्हाला तारणाचा मार्ग दाखवतो आणि आमच्या सर्व गोष्टी ख्रिस्त येशूमध्ये तो आम्हाला पुरवून देतो. म्हणून आम्ही म्हणतो की माझे पात्र काठोकाठ भरले आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही परमेश्वरापासून लाभती. ज्या वेळेस आम्ही सेवेसाठी उभा राहतो, ज्या वेळेस आम्ही परमेश्वराने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो, मंडळीमध्ये परमेश्वराची सेवा करत असतो, जे काम पडेल ते काम आम्ही करतो आणि ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आम्ही ज्या वेळेस बांधले जातो त्यावेळेस देव आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय कधीच राहत नाही. आणि म्हणून आम्ही परमेश्वराच्या मंदिरात जात असताना शुद्ध आणि पवित्र आचरणाने जाणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या मंदिरात लिहून ठेवलेलं आहे की देव आपल्या मंदिरात आहे, पूज्य बुद्धी धरा. मग ही पूज्य बुद्धी आमच्याजवळ आहे काय? परमेश्वराला आम्ही समर्पित आहोत काय? आम्ही शुद्ध आणि पवित्र जीवन जगतो का? का भलत्या वेळी आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये अशुद्ध पद्धतीने परमेश्वराच्या समक्षतेमध्ये उभा राहून परमेश्वराच्या लोकांना आम्ही कोणत्या पद्धतीचं मार्गदर्शन करतो, ही जबाबदारी आमच्यावर आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर मोशेच्या द्वारे आरोनाला लेवीचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 1 आणि 2 वचनामध्ये म्हणतो की निवास मंडपामध्ये किंवा दर्शन मंडपामध्ये तू भलत्याच वेळी जाऊ नये. म्हणजे तू शुद्ध अशुद्ध पद्धतीने कोणत्याही अवेळी तू परमेश्वराच्या दर्शन मंडपामध्ये जाऊ नये, गेला तर मरशील म्हणून सांगितलेलं आहे. मग मी माझं जीवन शुद्ध ठेवलेलं आहे काय? मी माझं जीवन पवित्र ठेवलेलं आहे काय? मी परमेश्वराला समर्पित आहे काय? शुद्ध अशुद्ध या गोष्टीतला भेद मला माहिती आहे काय? जर नसल आणि अशा वेळेस जर मी परमेश्वराच्या मंडळीमध्ये त्याची सेवा करण्यासाठी गेलो तर परमेश्वराची लाठी माझ्यावर पडल. आणि आम्ही पाहतो की लेवीचं पुस्तक याचा 16वा अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये ज्या वेळेस आरोनाचे 2 पुत्र भलत्याच वेळेस अशुद्ध किंवा शुद्ध पद्धतीने याचा विचार न करता परमेश्वराच्या दर्शन मंडपामध्ये गेले, त्यावेळेस ते दोन्ही पुत्र मेले म्हणून सांगितलेलं आहे. ही आम्ही जाणीव ठेवली पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो तू ज्या वेळेस दर्शन मंडपात जाशील, सक्त ताकीद परमेश्वराने मोशेच्या द्वारे नियमशास्त्रामध्ये याजकाची सेवा करणाऱ्या त्या अहरोन आणि त्याच्या मुलास दिली होती. आणि ही वंश परंपरेने ते कायमस्वरूपी ते इस्रायलाचे याजक होते म्हणून सांगितलेले आहेत. नंतर त्याच्यात बदल झाला हे आपल्याला माहिती आहे, पण परमेश्वराने ही कायमस्वरूपीची निवड त्या वंशामध्ये ठेवली होती, याजकाची म्हणून सांगितलेलं आहे. 9व्या वचनामध्ये तो म्हणतो जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणजे तू आणि तुझे पुत्र दर्शन मंडपात जाल तेव्हा तुम्हापैकी कोणी द्राक्षरस अथवा कोणतेही मद्य पिऊ नये, प्याल तर मराल. हा तुमच्यासाठी आणि तुमच्या पिढीसाठी निरंतरचा नियम मी घालून ठेवलेला आहे. यासाठी तुम्ही पवित्र अपवित्र शुद्ध आणि अशुद्ध यातला भेद तुम्ही समजला पाहिजे. म्हणून ज्या वेळेस आम्ही जुन्या करारामध्ये याजकाची जबाबदारी पाहतो, ती याजकाची जबाबदारी किती महत्त्वाची आहे. परमेश्वराने किती आज्ञा विधी आणि नियम कडक त्यांच्यासाठी केले होते आणि ते ती सेवा किती विश्वासूपणाने अहरोन आणि त्याचे मुलं करत होते हे नंतर आम्हाला पाहायला मिळतं. ती सेवेसाठी पाचारण केलेले होते, शुद्ध केलेले होते, परमेश्वराने त्यांची निवड केलेली होती. ही निवड आज आमची केलेली आहे काय? नसल तर आज आम्ही परमेश्वराकडे जाऊया
आणि परमेश्वराला विनंती करूया की परमेश्वरा, तू मला कोणत्या सेवेसाठी निवडलेलं आहे, तुझं पाचारण मला कोणत्या पद्धतीचं आहे, कोणत्या पद्धतीची सेवा मी तुझ्या मंदिरामध्ये, तुझ्या मंडळीमध्ये, तुझ्या दर्शन मंडपामध्ये करावी, याचं तू मला सांग. ज्या वेळेस या गोष्टी आम्ही परमेश्वरासमोर बोलू, वधू आणि त्याला आम्ही आमचं समर्पण करू, त्यावेळेस देव आम्हाला मार्गदर्शन केल्याशिवाय कधीच राहणार नाही. देव या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या शाबात दिवशी, ह्या सुंदर अशा सकाळच्या वेळेस तुझी स्तुती आराधना करण्याची जी जबाबदारी तू आमच्यावर दिलेली आहे ती पार पडत असताना परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आणि तुझ्या वचनाचं मार्गदर्शन तू आम्हाला करतोस, म्हणून तुझे उपकार मानतो. खरोखर परमेश्वरा, तुझं वचन सांगितलेलं आहे की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो पुरुष त्याचवर भाव ठेवतो तो धन्य. खरोखर परमेश्वरा, ज्यावेळेस आम्ही तुझी भक्ती, स्तुती, आराधना आणि परमेश्वरा तुझं वचनातून एकमेकाला बोध करतो, त्यावेळेस परमेश्वरा तू आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय कधीच राहत नाही, याचा अनुभव तू आम्हाला येऊ देतोस, म्हणून तुझे उपकार मानतो. परमेश्वरा, आज जग आणि जगाची परिस्थिती पाहिली तर संपूर्ण जगामध्ये भूमिकंप होत राहिलेले आहेत, कुठं मोठमोठे बांध तुटून महापूर आलेले आहेत आणि परमेश्वरा ही महामारी संपूर्ण जगाला लागलेली आहे. आणि या सर्व गोष्टीतून परमेश्वरा, जे तुझे विश्वासू लोक आहेत, जे तुझं भय धरतात, जे तुझ्या वचनाचं अनुकरण करतात, जे तुझ्या आज्ञा पाळतात, त्या सर्वांचं तू रक्षण करतोस, म्हणून तुला धन्यवाद देतो. तुझं वचन सांगतं की पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, तो तुझ्या उजव्या हाताला तुला सावली असा आहे. दिवसा सूर्य व रात्री चंद्र तुला बाधा करणार नाहीत. खरोखर परमेश्वरा, हे अभिवचन तू आमच्या जीवनाच्या द्वारे पूर्णतेला नेतोस, म्हणून तुला धन्यवाद देतो. खरोखर आम्ही विश्वास ठेवल्यामुळं तू आमचं रक्षण करतोस आणि परमेश्वरा, तू आम्हाला ह्या जिवंताच्या भूमीवर जिवंत ठेवून तुझी उपकार स्तुती तू आमच्या द्वारे करून घेतोस, म्हणून तुझे उपकार मानतो. परमेश्वरा, आज तुझ्या वचनातून तुझ्या सेवा कार्याबद्दल आणि तुझ्या जबाबदारीच्या पदाबद्दल बोलत असताना परमेश्वरा, याच्याद्वारे तू अनेकांना तू आशीर्वादित कर आणि परमेश्वरा त्याचं अनुकरण करून आमचं पाचारण ओळखून आम्ही मंडळीमध्ये तुझी सेवा करावी, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. खरोखर परमेश्वरा, आम्ही आमची मंडळी ह्यूम मेमोरियल चर्चबद्दल तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, नव्याने कारभार पाहत असताना परमेश्वरा, त्या मंडळीतील पदाधिकाऱ्यांना विशेष करून तू सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. तुझ्या पवित्र आत्मा तू त्यांच्या ठाई ठेव. तुझं वचन त्यांच्या पावलाकरता दीप आणि मार्गावर प्रकाश असू दे. त्यांनी मंडळीमध्ये सेवा करत असताना आणि सभासदांना आणि स्वतःना ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव बनवत असताना परमेश्वरा, त्यांना शुद्ध, अशुद्ध, अपवित्र आणि पवित्र यातला भेद समजून परमेश्वरा, त्यांनी आपलं समर्पण करून तुझ्या पुढं जिवंत, पवित्र आणि तुला ग्रहणीय असा यज्ञ स्वतःचा सादर करावा, म्हणून तू त्यांना सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. परमेश्वरा, आमच्या मंडळीतील वयोवृद्ध लोकांसाठी मी प्रार्थना करतो. परमेश्वरा, तू त्यांचा सहाय्य करता हो, त्यांचं मार्गदर्शन करता हो परमेश्वरा, आणि तू त्यांना विशेष करून आशीर्वादित कर, अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमच्या मंडळीतील आजारी व्यक्तींबद्दल मी तुला धन्यवाद देतो. तुझं वचन सांगतं की अशा लोकांसाठी प्रार्थना करा, परमेश्वर त्यांचं अंथरूण बदलून टाकल. परमेश्वरा, आम्ही अशा लोकांसाठी प्रार्थना करतो की जे आमच्या मंडळीमध्ये दुःखनाहीत आहेत, जे आजारी आहेत, आणि त्यांच्यासाठी आम्ही मध्यस्थी करतो. त्यांचं अंथरूण तो बदलून टाक आणि परमेश्वरा, तुझ्या मंदिरात येऊन तुझी साक्ष त्यांनी सांगावी
की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, असं त्यांनी साक्ष द्यावी. असं होऊ दे अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. होऊ दे परमेश्वरा, तू आमच्याद्वारे गौरविला जा आणि तुझं सामर्थ्य परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यानं तू आम्हाला भर अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बापा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी ऋण सोडले आहे, तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.